राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या झेंड्याखाली शिवस्वराज्य निर्माण करण्यासाठी लढत आहे। 9 ऑगस्टला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने पवित्र भूमी शिवनेरी किल्ला येथून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख, आमदार राजेश टोपे, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे। महाराष्ट्राचा सामाजिक न्याय, अस्मिता आणि स्वाभिमानासाठी निघालेली शिवस्वराज्य यात्रा 35 विधानसभा मतदारसंघातील थांबे गाठून 2500 किलोमीटरचा प्रवास करून 10 सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रवेश करेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून या यात्रेचा भव्य कार्यक्रम तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शिल्लेदारांनी या भव्य शिवस्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते रविकांत बोपचे यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे। येणाऱ्या ह्या 10 तारखेला आपले प्रांताध्यक्षांची जी यात्रा आहे 35 विधानसभा कव्हर करत आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर वाया पदार्पण करणार आहे। तर पहिला कार्यक्रम शिवस्वराज्य यात्रेचा तुमसरमध्ये होणार आहे आणि दुसरा कार्यक्रम आपला 12:30 वाजता यांच्या दिलेल्या नियोजित वेळेप्रमाणे तिरोडा विधानसभामध्ये प्रवेश करणार आहे। हे तिरोडामध्ये प्रवेश करता असताना नवेगाव जो गाव आहे माझ्या विधानसभेचा आमचा पहिला गाव, त्या गावामध्ये त्यांचा पहिला वेलकम आम्ही करणार आहे। त्यानंतर बिरसीवरनं त्यांना वेलकम झाला तर आम्ही त्यांना तिरोडा शहरामध्ये एक प्रवास करत आम्ही तिरोड्यातला ड्रीम गार्डन लॉन सभागृह जो आहे तिथं आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही एक 5 दिवसामध्ये हा प्रचार करतो आहे, यात्रेचा लोकांना माहिती देतो आहे। जवळपास एक 600 ते 700 युवकांची बाईक रॅली सोबत यात्रेसोबत तिरोड्यामध्ये राहणार आहे। म्हणजे त्यापैकी एक 300 किंवा 400 बाईकची रॅली ही संभवतः नवेगाववरून त्यांना कव्हर करेल सोबत येईल आणि बिरसी फाट्यावरती पुन्हा एक 200-300 बाईक रॅली पुन्हा त्यांना सोबत कव्हर करेल। अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे। जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते हे नवेगावला उपस्थित स्वागतला राहणार आहेत। जवळपास 1000 कार्यकर्ते हे बिरसी फाट्यावरती ह्या शिवस्वराज्य यात्रेच्या स्वागतासाठी उभं राहणार आहेत। त्यानंतर आपला तिरोड्यातलं जे सहयोग हॉटेल आहे त्याच्या पूर्ण जो टर्न शहराकडे वळतो त्या ती यात्रा तिथनं शहरामध्ये पदार्पण करेल आणि मग पोलीस स्टेशनचा चौक जो आहे मेन त्या चौकमध्ये त्यांचा एक मोठा जंगी स्वागताचा कार्यक्रम होईल आणि तिथनं मग यात्रा आपली शहरातनं प्रेमबंधन लॉन होत ही ड्रीम गार्डन लॉनपर्यंत पोहोचेल। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी जागर यात्रा जी शिवस्वराज्य यात्रा आपली पुरा उभ्या महाराष्ट्रामध्ये जागृतीसाठी फिरती आहे त्या यात्रेचा आपल्या सगळ्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहयोग करावा। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।